गणेश विचारे, मुंबई ठाण्याहून आलेली आहे. अनुभव सांगायला गेली तर पुष्कळ आहेत, छोटे मोठे अनुभव तर पुष्कळ येतात, पण मला एक अनुभव ना आवर्जून इथे सांगावंसं वाटतंय. मी सेकंड डिग्रीलाच होते आणि खरं सांगायचं तर माझा मुलगा अगदी किशोर वयामध्ये त्याला व्यसन लागलं आणि आमचं पहिलं सगळं व्यवस्थित चाललेलं, अगदी सुखी समाधानी सगळं व्यवस्थित नंदनवन जसं काय चालू होतं आणि एवढं त्याला तो व्यसनाच्या आधी गेला ना की अक्षरशः तो पूर्ण घर फोडून ठेवायचा. आणि तो पण कशासाठी माहिती आहे? फक्त 50 रुपयासाठी. 50 रुपयासाठी फक्त अख्खं घर फोडायचं. घर म्हणजे लाद्यासुद्धा फोडलेल्या आहेत आणि 3 वेळा घर मी पुन्हा रिपेरिंग केलेलं आहे. थकलेली, अक्षरशः थकलेली. आणि अशाच वेळेला मला मैत्रिणीने एका माझ्या एक व्हिडिओ दाखवला मॅडमचा आणि माझ्या डोक्यात काय आलं, मी ताबडतोब फोन केला मॅडमने. आणि एक सांगते मॅडमला, कधी फोन करा, मला असं वाटलंच नव्हतं की हा मॅडम की एवढ्या वेळ झाल्या आपण आत्ता फोन करतोय, ह्या उचलू शकतील का फोन, आपल्याशी बोलू शकतील का. पण एक क्षणातच ह्या मॅडमने फोन उचलला आणि माझ्याशी बोलायला लागले. हां बोला ना बरं. आणि मी म्हटलं मला रेखी करायचे. हो ठीक आहे, सगळं सांगितलं, मला ताबडतोब सगळं ते दिलं. मी सेकंड डिग्रीला आले आणि मला कंट्रोलच होईना, मला खूप रडायला आलं. त्या दिवशी माझ्या मुलाने, माझ्या चिन्मयने एवढा गोंधळ घातलेला घरात, एवढा घातलेला ना की मला सहनच होत नव्हतं. आता करायचं तर काय करायचं, अक्षरशः म्हणजे माझी आणि माझ्या मिस्टरांची जशी काही इज्जत गेल्यासारखंच वाटायला लागलं. कारण आमची एक प्रतिष्ठा आहे समाजामध्ये सगळीकडे. मॅडमनं सांगितलं, म्हटलं माझा मुलगा असं असं करतो आणि खूप रडत होते. मॅडम बोलल्या, विद्या घाबरू नका, तुम्ही फक्त ना, तुम्हाला एक पुढे एक व्यसनमुक्तीचं प्रोटोकॉल आहे आपलं, ते पुढे येणारच आहे तुम्हाला. तोपर्यंत तुम्हाला जसं जमतंय ना तसं तुमच्या मुलीला फक्त ब्लेसिंग देत राहा अगदी. आणि निगेटिव्ह काही बोलू नका. आणि 1 वर्ष द्या तुमच्या मुलाला, तुम्ही फक्त 1 वर्ष द्या आणि मग मला सांगा काय होतंय ते. बघा, शांत राहा. मी त्यांच्या एवढ्या बोलण्यानेच खरंच शांत झाले आणि मनाशी ठरवलंय, नाही मॅडम बोलल्यात ना, मग होणार, नक्की होणार. आणि मी तसंच करत राहिली. आणि खरं सांगायचं तर माझ्या मुलाला मी 3 रिहॅबमध्ये सेंटरमध्ये गेलेलं आहे, फिरवलेलं आहे त्याला. आणि 6 महिन्यापूर्वी सांगते, एवढा त्याने अचानक त्रास दिला, त्याला मी घरातून बाहेर काढलं म्हणजे तोच पळून गेला. त्याला असं वाटलं की आता मम्मी मला रिहॅब सेंटरमध्ये टाकेल, पण तो बाहेर कुठे गेला नाही. त्याच्याच एका भावाला फोन केला, तो भाऊ बोलला माझ्याकडे ये. तिथे 2 महिने राहिला. मग त्याला असं वाटायला लागलं, नाही हे माझं जीवन नाही आहे. आणि गोळ्याही खात होता तो, हे जीवन नाही आहे. त्यालाच अक्कल कशी यायला लागली काय माहिती नाही. त्याने तिथे गेल्यानंतर गोळ्या पूर्ण बंद केल्या. आणि इकडे मी टेन्शनमध्ये की आता हा गोळ्या पण बंद करेल, आता ह्याचं काय होणार म्हणून. पण त्याने गोळ्या बंद केल्या, सगळं बंद केलं. आणि त्याचं तोच हळूहळू मेडिटेशन करायला लागला, सगळं करायला लागला. 2 महिन्यांनी आला घरी. म्हणतो, मम्मी मी तुझ्याबरोबर राहणार नाही, पण मी कर्जतला राहील, प्लीज मला बिझनेस सांभाळायला देशील का. माझं जीव जरा धस झालं. अरे हा एवढ्या मोठ्या संकटामधून, एवढ्या ह्याच्यातून मी त्याला बाहेर काढायला बघते, हाला जर ह्याच्या हातात बिझनेस दिला तर हा बिझनेसचं काय करणार म्हणून. पण मी मनाशी ठरवलं की नाही, मॅडम बोलल्यात ना, आपण प्रोटोकॉल देत राहायचं सारखं आणि त्याला नाही बोलायचं नाही आहे. म्हटलं ठीक आहे, जा ठीक आहे. त्याने कर्जतला त्याला एक 1 BHKचा फ्लॅट भाड्याने घेऊन दिलं. तो राहायला लागला आणि गोळ्याही खाल्ल्या नाही. आणि आत्तापर्यंत गोळ्या खाल्लेल्या नाही आहेत त्याने. आणि तो बिझनेस 4 महिने झाले एवढा उत्तम करतोय ना की मलाच खरं वाटत नाही आहे की खरंच माझा मुलगा एवढा छान बिझनेस करू शकतो. आणि आत्ताच गेल्या आठवड्यात आमचे 5,000 रिसॉर्ट आहेत कर्जतमध्ये एकूण. आणि त्यांची मीटिंग असते वर्षातून एकदा डिसेंबरमध्ये. आणि त्या मीटिंगचे त्याने मला फोटो पाठवलेले. सगळ्यात पुढे तोच बसलेला आणि सजेशन विचारत होती. तर त्याने हात वर केला आणि त्याला स्टेजवरती बोलवलं. बाकीच्यांचे सजेशन खाली विचारले, त्याला वर बोलवलं. त्याने त्याचं सजेशन दिलं ना, ते
लिहून घेतलं आणि एवढा छोटा मुलगा, तेव्हा 22 वर्षाचा होता, आता 23 वर्षाचा आहे, की एवढा छोटा मुलगा एवढा छान सजेशन देतो आणि एवढं छान बोलतो म्हणून खूप त्याचे म्हणजे सगळ्यांनी कौतुक केले. मी एवढी एवढी खूप खूप मॅडम तुमचे धन्यवाद करते. हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे, खरं सांगते, अगदी खरं सांगते. मला चिन्मय दिसला की मला पहिला मॅडम दिसतात, कारण आज मॅडममुळेच माझा मुलगा मला परत मिळालेला आहे. खरंच खूप 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 लाख लाख धन्यवाद मॅडम तुमचे. आणि काल आम्ही आलो तर आम्ही जवळजवळ 17-18 जण होतो रात्री 1-1:30 वाजता. पण आम्ही सरांना फोन केला, आम्हाला खरं वाटत नव्हतं एवढ्या रात्रीचे गाड्या पाठवतील. तिथे पुष्कळ गाडीवाले होते, कोण बोलत पण होतं चला रिक्षाने जाऊ, चला रिक्षाने जाऊ. सरांना फोन केला, 5 मिनटात सरांनी आम्हाला गाड्या पाठवल्या 3-3. एवढं थँक्यू सर. आणि रिव्हर्स जर्नीबद्दल बोलाल तर माझं वय काय असेल? हे एवढी पण म्हातारी नाही आहे मी. 16 बॅकला 60 नाही 56 वय आहे. पण मी नाही मानत आहे, मी 28 वर्षाचीच आहे. थँक्यू.